काय आम्ही गोव्याला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता गाड्या डिझेल भरायला लागल्यात. इथं पण फुल पेट्रोल सीएनजी फुल केलेली आहे. आता आम्ही गोवा पणजीमध्ये आलेलो आहे. मेन तिकडे जातो गोव्यामध्ये. रूम वगैरे बघूया, राहायची सोय करू कुठेतरी मस्त. आता आम्ही इथं गोव्याला बसलो लावारीच सारखा, कारण की आम्हाला हॉटेल नाही भेटत आहे. आम्ही मगाशी आलेलो आहे. आता वाजलेत काहीतरी 7 वाजलेत ना रे, 7 वाजलेले आहेत. तर आमच्या सार्थकला जाम एमर्जन्सी कॉल आलाय. बट काहीच करू शकत नाही, कारण की हॉटेल अजून भेटलं नाही आम्हाला. गाईज आता आम्ही चाललोय मच्छी मार्केटला. तर तुम्ही बघू शकता इथं कसिनो आहेत. बिग डॅडी कसिनो सगळ्यात मोठा कसिनो आहे. याच्यापेक्षा मोठा कोणता आहे अजून माहिती नाही, बट हा खूप मोठा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलोय गोव्याच्या. मच्छी घेतो, मटण पण. अजून आम्ही आंघोळ नाही केलेले आहे, तसंच मच्छी घ्यायला आला, कारण की आम्हाला आता रूम नाही भेटलेला. सकाळपासून 6 वाजता येऊ शकतो. बघू कुठे भेटला तर ठीक. नशीब चांगलं असतं. कसं काय बघते मच्छी घ्यायला आले? मच्छी घ्यायला आले? मच्छी घ्यायला आले? मच्छी घ्यायला आले? बघा मच्छी बघू शकता तुम्ही. काय ती मच्छी येतं, पापलेट आहेत. हे मध्ये नको येऊ. कोलंबी वाटतं का 10 रुपये हवा इथं, पण मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केट आहे भावा. वक्षील आता आम्ही बसलो लावारे सारखा. भूक लागले जाम. आम्ही नाश्ता आणला जवळ, आणि खाऊन टाकलं सगळं. मी गाडी चालत होतो, तुम्हाला खायला नाही वाटलं. बघू काय भेटतं. आता आम्ही इथं मच्छी मार्केटला आलोय ना. आंबा खायची स्टार्टिंग केलेली आहे. आंबे काय संपत नाही. गोव्याच्या आंब्यांची मजा घेतात. पप्पांनी 2 काढलेत मागासपासून. आता इथं पूर्वा को मारोगे. बघा आजचं दुपारचं जेवण कोणबी आहे, बागडा, दाल भात रस्सा. आज पण आम्ही बनवलंय जेवण. गोव्याच्या मार्केटमधून मच्छी घेतली मस्त. घरी बनवलेला, आपल्या हातात बनवलेला जेवण एक नंबर असतो. हॉटेल तर काय आपण रोजच खातो. काय आला जस्ट हॉटेल मिळालं आहे आम्हाला. हे बघा 4 स्टार हॉटेल आहे. पूल वगैरे पण खूप मोठा आहे. आणि आमचा रूम कोणत्या बिल्डिंगमध्ये बघायला लागेल. बघा तुम्हाला दाखवतच नंतरचा व्ह्यू. सो आता बघत राहा. हेच आता आलेलं आहे मी. जातो रूममध्ये ना, फ्रेश होतो पहिले. खोलत नाही पाहिलं तर पप्पा झोपलेत ना. मी आता पहिले फ्रेश होतो, त्याच्यानंतर रूम तर 1 नंबर आहे. AC इकडे काय हे काय रे, कॉफी प्यायला बसलेलं आहे. बघू शकता असं आहे की आमचं म्हणजे रूमचा पुरेपूर पैसा वसूल करणार आहे. तर गाईज आता जस्ट मी फ्रेश झालोय. सकाळपासून फ्रेश झालो. तर कॉफी बनवली आताच ना. जरा आराम करतो, कॉफी पितो ना. त्याच्यानंतर पूलमध्ये जायचे, तर ते पण बघू पूलमध्ये गेल्यावर. अख्खा कॉफीचा सेटअप आहे. म्हणजे पाय ते आपण घेऊ शकतो. हे बघा शुगर विगर ना. इथं आपल्याला तिजोरी पण दिलेली. एवढा पैसा आपल्याकडं. हा फ्रीज आहे, फ्रीज पण खाली दिला त्यांनी. तर आता आम्ही आलेलो आहे पूलमध्ये. सो बघू शकता ऑरेंज साईड आहे, सगळे आहेत माझं. तर रिलॅक्स. वा नुसता धिंगाणा.
तर आता पूल मधून जाऊन आलोय. यो तिकट साईडला बसला. आमच्या इथं एक पेशंट झालेला आता, तर तो पूल मध्ये पडला मस्ती मध्ये. भक्तीचं लागलेलं आहे आमचं. एक आधी हा पेशंट होता, तर जास्त नाही, थोडासा लागला, एवढा काय नाही विषय. आम्ही ऍडजस्ट करतो सगळ्या गोष्टी, बरोबर आहे की नाही हातीलो 100%. गाईज बघू शकता परत चेंजिंग केलेलं. आम्ही पूल मधून जाऊन आलो, आता परत चेंजिंग करून चाललो आम्ही बीचवर फिरायला. तर सगळ्यांची तयारी झालेली आहे. सो चाललोय जरा तिजोरीमधून पैसे घ्यावं आपली तिजोरी. तर आता आम्ही कलुंगड बीचला आलेलो आहे, तर चाललंच पुढं. तर आलो इथं बीचला, कलुंगड बीचला. हे भाई लोक बोलतो शर्मा घ्यायचे, तर आता यांना शर्मा घेऊन देतो एक पटापट. हे दादा कुठे गेला? भक्ती सेठ बरे ना? बाहेर निघणार नाही म्हणून, पण आता थोडा आमच्या भक्तीचा पाय लागलाय त्याच्यामुळे जरा शर्मा आलेला आहे. आता आम्ही आलेलो आहे, बघू शकता मागं बीच आहे, कलुंगड बीच म्हणण्याचं नाव आहे. मला दाखवतो, हे बघा. आता फोटोशूट चालू होता आर्यन शेटचा, तो जरा जातो खाली बीच बघून येतो. व्ह्यू आहे, व्ह्यू एक नंबर. आता 6 वाजून गेलेले आहेत, आम्ही थोडं लेट झालो, एक नंबर. अजून एक मेंबर जॉईन झालाय सेट, तो बघा लेट झालं थोडा आम्ही, त्यामुळे तुम्ही काही जाणार नाही पाण्यात वगैरे. सो इथूनच एन्जॉय करू आणि उद्या मॉर्निंगला येऊ परत एन्जॉय करायला. आता आम्ही मार्केटमध्ये फिरतोय, बघू काय भेटतो का. काय भेटलं तर घेऊ, नाहीतर मग प्रेम बोलतो मला फोटो काढ. तर आर्यनचा फोटो काढलेला आहे. गोव्यामध्ये स्पायडरमॅन बघितलेला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आम्ही आता बागा बीचला जात आहेत. बागा बीचच्या रोडवर आहे, सो बघा तुम्ही दोन्ही साईडला हॉटेल आहेत. कंटिन्युअसली बीचवर आलेलो आहे. सो बघा पार्किंगला गाडी लावायला चाललोय, बघू शकता कोण गाडी. तर आता आम्ही बागा बीचवर आलेलो आहे, गाडी पार्किंगला लावली. पूर्व आहे, सार्थक आहे, अजून पण आर्यन आहे, दादा आहे, सुमित आहे. सो बीचवर जाऊ ना, बीचवर मजा करू. रात्रीचा माहोल कसा असतो ते पण आपण बघू. तर इकडे पालखी उचलून चालवलेली आहे इकडे वगैरे, हे बघा बघू शकता तुम्ही. 50 किलोची आहे. माझं आम्ही बागा बीचवर आलेलो आहेत, पण हालत असे झाले भक्तीला कांदे उचलायला लागणार आहे, कारण की तिच्या पायाला लागलाय. तर इकडे बघा काहीच तर बघू शकता तुम्ही बागा बीचवर आलोय. चालायला जमत नाही, चपल्या हातात पकडलाय. चालवत होतं काय माझ्या तर खास हीच आहे बीच. नाही यांची तर काय बातच आणलं की सार्थक भाई पण आलेला आहे. बघू शकता तुम्ही धिंगाणा आहे. पागल आहे बघत नारळ पिते बिच्छू. आर्यन आर्यन
याची मस्ती झाली या आदव होते दुखवला रे पाय आधीला दुखवला तिचा बिचाराचा